नमस्कार, साम टी व्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सध्या आपण आहोत. आपल्यासोबत कल्याण पश्चिममधील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, तसेच काही वृद्ध महिला देखील आहेत. ज्यांच्याकडून आपण आता कल्याण पश्चिममध्ये आजतागायत किती विकास कामं झाली, त्यांच्या गरजा काय आहेत, हे आता सध्या जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. ताई, काय वाटतं सध्या आता निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. आता एकंदरीतच सगळ्या विकास कामांचा उहापोह केला जाईल, तर एकंदरीत महिला मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं, किती विकास कामं झालीत आणि सध्या मतदारांना गरज कसली? सध्या मतदारांना चांगल्या रस्त्यांची गरज आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काहीही काम केलेलं नाही आहे. इथे रस्ते कमी आणि रस्त्यांची चाळण जास्त झालेली आहे, ज्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हणा किंवा आपल्यासारख्या नागरिकांना पण पाठीच्या मणक्याचे त्रास वगैरे असं भरपूर झालेलं आहे. तर स्वतःचा फायदा बघण्यापेक्षा नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लोकांनी. इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे कधी याबाबत आपण पाठपुरावा केला नाही? आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत. ताई, आता या ताईंनी रस्त्यांबाबत सांगितलं, तर एकंदरीतच रस्त्यांचे तर आपण दुरावस्था सध्या पाहतोच, पण या व्यतिरिक्त या मतदारसंघांमध्ये वारंवार दावा केला जातो आहे की ही कामं झाली, रस्त्यांची कामं झाली किंवा रुग्णालयांचं हे काम सुरू होतं. एकंदरीत आपल्याला काय वाटतं? काही कामं होत नाहीत. इकडचे लोकप्रतिनिधी इथे राहूनसुद्धा त्यांना मला हे कळतच नाही आहे की आपल्या या शहराची दुरावस्था का आहे किंवा आपण ह्याला कसं चांगलं करू शकतो हे विचार कधीच करत नाहीत. कोणी लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही सरकारचे लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही पक्षाचे असो, मला हे समजतच नाहीत की ते इथे राहतात पण तरीही त्यांना या शहराबद्दलची काही आपुलकी नाही. ना रस्ते धडाचे आहेत, ना तुमच्याकडे चांगलं गार्डन आहे. आम्ही इवन उल्हास नदी आहे जेणे आपल्याला पाणी पुरवठा पण होत जातो, तो पण एक नाल्याचं स्वरूप घेतलेलं आहे त्यांनी. कुठेही जा सगळीकडे खड्डे आहेत. काही इकडे चांगलं काम अजून काही केलेलं नाही आहे. बरीच वर्ष झाले हे जैसे ते वैसेच आहे. एकंदरीतच आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. सर, काय सांगाल, काय या मतदारसंघाबाबत काय वाटतं तुम्हाला? मी प्रकाश खेरनार, ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे. कामं काही बोलतात झाले नाही, पण जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 80% कामं झालेली आहेत. पूर्वीचं कल्याण जर बघितलं ना, आताचं कल्याण खूप फरक झालेला आहे. पूर्वीचं कल्याण म्हणजे भयावक आणि भयानक कल्याण होतं, पण आता तुम्हाला जायला रस्ते वगैरे चांगले झाले आहेत. 80% रस्ते काँक्रीटीकरण झाले, 20% शिल्लक आहेत. असं 100% झालं असं मी म्हणणार नाही. तरीसुद्धा शासनाने त्याच्यात आणि शासनाने आणि महापालिकेने त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी पूर्ण करावेत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आम्ही त्यांना विनंती करतो आहे. दुसरी गोष्ट, माझा दुसरा एक संबंध आहे की इथं जे तुमचं रस्ते चांगले नसल्यामुळे इथं काही ब्रिज वगैरे व्हायला पाहिजे. कारण ट्रॉफिक स्टेशनपासून आम्ही निघतो तर आम्हाला ते सुभाष चौकापर्यंत चालत यायला किंवा काय कमीत कमी जवळजवळ अर्धा तास लागतो. आणि रिक्षावाले ते एवढे बेफान झाले आहेत ना, रिक्षावाले कुठेही उभे करतात. रिक्षावाल्यावरती कोणी कारवाई करत नाही. तर त्या रिक्षावाल्यावरती पोलीस लोकांनी काहीतरी ठोस कारवाई करायला पाहिजे. तर ते त्यांचं फावतं काय आहे, बाकी तुमचे मोटरसायकलवाले येतात आणि असे रिक्षाने जाता महिला आमच्या जात असतात भगिनी, आणि असं आपलं मंगळसूत्र असं, चेन असं, पर्स असे खिचून नेतात. त्याच्यामुळे काय झालं, बऱ्याचशा महिलांना असं दुखापत झाली. काही महिला तर खाली पडलेल्या आहेत. तर आता याला जबाबदार कोण? याला जबाबदार हे आपलं शासनच आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटला मी तर विनंती करेल, रिक्षावाल्यांवरती पहिली कारवाई करायला पाहिजे. एकंदरीतच घाणेकर साहेब यांनी सांगितलं की वाहतूक कोंडी प्रकर्षाने आपल्याला जाणवली. यांचं जे म्हणणं होतं ते, तर काय म्हणाल तुम्ही वाहतूक कोंडीबाबत? काय सध्याची अवस्था आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून काय झालं पाहिजे? वाहतूक कोंडीबद्दल बोलायचं झालं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लोकसंख्या आणि आत्ता उपलब्ध असलेले रस्ते किंवा नागरी सोय यांची व्यस्त प्रमाण असल्यामुळे नागरी सोय अतिशय कमी आहेत, रस्ते अतिशय अरुंद आहेत. त्यामुळे वाढत्या नागरी समस्या ह्या वाढतच राहणार आहेत दरवर्षी. ह्या मतदारसंघामध्ये कामं झालीत असं माझ्या शेजारचे आत्ता वक्ते म्हणाले, परंतु काँक्रिटीकरण झालं रस्त्याचं, परंतु काँक्रिटीकरण झाल्यानंतर त्याची हीट वाढली, उष्णता वाढली. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही चालू शकत नाही किंवा घरात बसू शकत नाही अशी परिस्थिती झाली. डांबरीकरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला आत्ता रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य मिळेल. आत्तापर्यंत माझ्या कमीत कमी 500 पत्रांना महापालिकेने एकदासुद्धा उत्तर द्यायची तसदी घेतलेली नाही आहे. महापालिके स्थापनेपासून आत्तापर्यंत जवळजवळ 478 कोटी रुपये नुसते खड्डे बुजवण्यावरती आपण खर्च केलेत. 478 कोटी रुपये खर्च करूनसुद्धा आज कल्याण डोंबिवलीची परिस्थिती जैसे तेच आहे, परिस्थिती तशीच आहे. तोच प्रकार झाला तुमचा कचरा डेपोचा.
कचरा डेपो हा सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 3ही कचरा डेपो हे कल्याण पश्चिमेला आहेत. 138 विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. डोंबिवली 27 गावं किंवा टिटवाळा मांडा या सगळ्या भागातला कचरा कल्याण डोंबिवलीचा कचरा फक्त कल्याण पश्चिमेला येतो, कल्याण पूर्वेचा सुद्धा. या सगळ्या गोष्टीवरती ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी रिसायला पाहिजे. आपल्याकडे येण्याचं काही कारण नाही. म्हणजे माझ्या घरात काहीतरी एखादी घाण करायची आणि मी शेजारीच्या ते घरात नेऊन टाकायची, अशातला प्रकार झाला हा, आणि हे वाईट आहे. हे कुठेतरी सुधारलं पाहिजे. लोकप्रतिनिधीने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. एकंदरीतच आत्ता आपण इतक्या सगळ्या या लोकांशी बोललो. रस्ते, त्यानंतर कचरा समस्या, वाहतूक कोंडी. तर नागरिक म्हणून आता तुम्हाला काय वाटतं आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत सध्याचे त्यांनी काय कामं केली आहेत, तुम्हाला काय हवं आहे मतदार म्हणून? नमस्कार, मी किशोर दिवटे, ज्येष्ठ नागरिक या नात्याने माझं मनोगत व्यक्त करू इच्छितो की कल्याणमधील या समस्यांबाबत चर्चा करीत असताना निश्चितपणे इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत बरीच कामं झालेली आहे, प्रगतीपथावर आहे. आपण कॉन्क्रीटचं जंगल उभं करतो आहे आणि त्या निमित्ताने पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण विकसित भारत, आपला शाश्वत विकास या हेतूने जर काम करायचं ठरवलं तर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबरच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही अनेक बाबी करणे गरजेचं आहे. विशेषतः आपल्या कल्याणच्या अनुषंगाने जर आपण केलं तर आपल्याला शुद्ध हवा, श्वास जर घ्यायचा असेल तर कल्याणमध्ये विविध ठिकाणी, विविध प्रभागामध्ये आपल्या सुसज्ज अशी गार्डन्स आवश्यक आहे. आम्हाला आनंद आहे की आमच्या राणी लक्ष्मीबाई उद्यानचं या गार्डनचं नूतनीकरण होऊन पुढच्या वर्षीपर्यंत एक चांगलं सुसज्ज असं चांगलं गार्डन या तयार होईल. त्याचप्रमाणे या निमित्ताने पुन्हा एक सांगतो की कसं आहे, आता रस्ते झाले, गार्डन झाले, सगळे विषय झाले. महापालिकेकडून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्मार्ट सिटीचा वारंवार दावा केला जातो. तर काय वाटतं तुम्हाला स्मार्ट सिटीबाबत? कोणतेही शहर जर स्मार्ट करायचं असेल तर पहिले त्याला आधी बोलतं करायला लागेल. इथले नागरिक बोलतच नाही आहेत. जसं प्रशासनाचं दोष आहे त्याप्रमाणे नागरिकांचा पण दोष आहे. बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा आम्ही त्याला स्मार्ट बनवायला जातो, IAS ऑफिसर बनवायला जातो, परंतु हे मतिमंद शहर आहे. ह्याच्या शहराकडे ना लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष आहे. मतिमंदाचं आधी नॉर्मल तर होऊन दे, मग स्मार्ट करा. आधी स्मार्ट कधी होईल? ज्यावेळेला मतिमंदाचं नॉर्मल होईल. हे शहर नॉर्मलच नाही आहे. माझा एक जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल आहे 2004 सालची, अनधिकृत बांधकामाची. गाझापट्टीमध्ये 280 सदनिका पर हेक्टर झाल्यानंतर तिथे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी बोंबाबोंब केली. आमच्याकडे काय परिस्थिती आहे कल्पना आली तर तुम्हाला बरं होईल. पर हेक्टर 4,500 म्हणजे 22 पट जास्ती गाझापट्टीपेक्षा आणि आम्ही त्या परिस्थितीत राहतो. आम्ही जर कधी श्वास घ्यायचा म्हटलं तर आम्ही दुसऱ्याचा उच्छ्वास आमच्या शरीरामध्ये घेत असतो. आम्हाला स्वतःला चॉईस काही नाही आहे. आम्हाला दुसऱ्याने सोडलेला उच्छ्वासच स्वतःच्या शरीरामध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे ह्या शहराचं भलं जर करायचं असेल तर नियोजन पाहिजे. आत्ता नियोजन कुठेही दिसत नाही आहे. महापालिका कुठेही नियोजन करत नाही. 4 एजन्सीमध्ये वाटली गेल्यामुळे सगळी कामं जैसे ते आहेत. जेव्हा 5 वर्षांनी इथे परत आपण भेटूया त्यावेळेला ही परिस्थिती अजून भीषण झालेली असेल. याच्यात सुधारणा काहीच होणार नाही आहे. दळवी साहेब तुमच्याकडे येतो की एकंदरीतच पाहिलं जातं जे आपले स्थानिक जे आमदार आहेत ते सत्तेतलेच असतात कायम. 2009चा एक अपवाद वगळला तर नरेंद्र पवार किंवा नंतर जे विश्वनाथ भोईर आले हे सत्तेत सहभागी असलेले आमदार आहेत. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की या शहराबद्दल आता तुम्हाला काय वाटतं की काय समस्या नेमक्या अजून आहेत? वारंवार तुम्ही विविध समस्यांबाबत पाठपुरावा करता. नाही, प्रथम म्हणजे आमदार जे तुम्ही खासदारांचा जो विषय काढला त्यांचं या शहरावरती लक्ष पाहिजे, पण नागरिकांच्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून नाही असं मला वाटतं. माझं पर्सनल मत व्यक्त करतो. आता नागरिक काय विचार करता हे माहिती नाही, कारण दरवेळी मी कुठे खड्डा असेल फोटो काढतो, महापालिकेकडे फॉलोअप करत असतो. म्हणजे ही गोष्ट सांगायला लागते आपल्याला महापालिकेला, जी मला दिसते मी फॉलोअप करतो आहे. तसं आमदार खासदारांना पण दिसत असेल, ते करत असेल आणि केल्यानंतर ते काम होतं की नाही हा महत्त्वाचा विषय आहे. समजा मी एखादी तक्रार केली आहे तर त्याचा ते काम झालं की नाही हे बघण्याचं पण काम जसं माझं आहे तसं लोकप्रतिनिधींचं पण आहे. आता आयुक्त बाजूलाच राहतात, तिथेच बाजूला खड्डा पडलेला, तो खड्डा मी बुजवलेला आहे. म्हणजे मला तो बुजवण्यासाठी 15 दिवस मला फॉलोअप करायला लागले. हे मोठी दुर्दैवी गोष्ट आहे कल्याणकरांसाठी. एकंदरीत आपण आता जर पाहिलं तर यांनी चक्क आयुक्त बंगल्यासमोरच्या खड्ड्यांची देखील तक्रारी आजकाल नागरिकांना कराव्या लागतात. हे तिथे प्रकर्षाने जाणवतात. आपल्यासोबत पुन्हा आपण महिलांकडे जाऊया. ताई, ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या व्यतिरिक्त जे एकंदरीत आरोग्यसेवा जी आहे, महापालिकेचे जे रुग्णालय आहेत
ही रुग्णालय कायम व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप केला जातो. काय वाटतं तुम्हाला या रुग्णालयांबाबत? प्रथमच रुग्णालय आहेतच किती. एकच आम्ही जे म्हणजे माझाही जन्म त्याच रुग्णालयात झाला आहे, आजपासून 45-46 वर्षा आधीची गोष्ट आहे, आणि तेच एक रुग्णालय आहे. त्याच्या पलीकडे अजून काही दुसरे रुग्णालय ह्यांनी उभे केलेच नाही आहेत. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की ब्रिटिशकालीन त्यांनी त्यावेळेस पुढचा 100 वर्षाचा विचार केला आणि KEM किंवा जे हॉस्पिटल असे उभारणी केलेले आहेत. आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आहोत. आज आपली पॉप्युलेशन ही वाढलेली आहे, लोकसंख्या ही वाढलेली आहे, पण कुठलेही सुसज्ज असे आपल्याकडे रुग्णालय नाही आहे. प्रत्येक माणसाला इथे काही एमर्जन्सी किंवा काही मोठा आजार झाला तर त्यांना मुंबईलाच पळावं लागतं. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे कल्याणकरांना. आणि माझी ही मागणी होती आजपासून 5 वर्ष आधी, पण याच्या आधी जे आमदार आले होते किंवा आत्ता लोकसभा निवडणुकीत पण बरेच लोकप्रतिनिधी येतात, त्यावेळेस मी त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की या कल्याण शहरासाठी तुम्ही काय काय विचार केला पाहिजे, हे मी लेखी निवेदन दिलेलं आहे. असं नाही की नाही म्हणून. मागच्या वेळीचे पण आमदार होते, यावेळीचे पण जे लोकप्रतिनिधी खासदारकीसाठी उभे होते त्यांना मी हे लेखी निवेदन दिलेलं की या कल्याण शहरासाठी माझं म्हणणं ह्या गोष्टी आहेत, मला ह्या सुविधा हव्या आहेत म्हणून. एकंदरीतच नागरिक मूलभूत सुविधांबाबत वारंवार प्रशासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे या ठिकाणी तक्रारी करत असतात, मात्र दखल घेत नसल्याचा देखील आता त्यांचा सध्या नागरिकांचा रोष आहे. ताई, काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? काय मतदारसंघात काय असावं असं वाटतं, किंवा आत्तापर्यंत काय डेव्हलपमेंट झालेली नाही आहे किंवा काय झाली? मी या ज्येष्ठ नागरिक संघाची उपाध्यक्ष शोभा बोंडे आहे. कल्याण शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि पूर्वीपासूनच हे शहर मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रवासाच्या दृष्टीने आणि इतर दृष्टीनेसुद्धा लोकांना सोयीस्कर आहे. आणि त्यामुळे हे कल्याण शहर भरमसाठ वाढलेलं आहे. ज्याप्रमाणे ते वाढलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं कॉन्क्रिटीकरणही जास्त झालं आहे. बघा, गल्ली बोळांमध्ये कॉन्क्रीट झालेलं आहे. त्या दृष्टीने जर मला असं वाटतं की गरमी पर्यावरणावर थोडासा परिणाम होतोच आणि खूप झालेला आहे, तर आपल्या प्रशासनाने खूपपैकी झाडं लावावी. काही जमिनी अशा आहेत की त्या कॉन्क्रिटी न करता मातीच्या ठेवाव्या. त्याचाही आपल्या पर्यावरणावर चांगला परिणाम होईल. कारण आता आपल्याला अतिशय गरमीचा त्रास होणार आहे, याच्या पुढेसुद्धा तसाच त्रास होणार आहे. तेव्हा आणि आपलं स्टेशनजवळचा जो भाग आहे तर खरोखर रिक्षावाले जे आहेत ना ते खूप त्रास देतात. अक्षरशः आम्ही गावाहून आलो तर आम्हाला रिक्षा मिळाली नाही आणि सगळे रिक्षावाले अगदी जे आहेत ते अगदी ओरडून जात होते. आणि रामबागेमध्ये रिक्षा तुम्हाला मिळणार नाही म्हणे, लांब जायचं असेल तरच रिक्षा. म्हणजे ही जी गैरसोय होते ना ती खूप गैरसोय आहे. आणि रामबाग हा एरिया जो आहे ना तो बराच मोठा आहे, पण रामबागेचे ना रस्ते फार लहान आहे. त्यामुळे जाणं आणि येणारे ज्या वाहनं आहेत ना त्यामुळे चालणाऱ्यांना अजिबात चालता येत नाही हो, फार फजिती होते. आणि काय होतं की जाणाऱ्या येणाऱ्यांच्या हातात रिक्षा छत्री वगैरे काही असली ना तर रिक्षेचा झटका लागतो, कशाचा झटका लागतो आणि आपला ज्येष्ठ नागरिक पडू शकतो. कारण मी स्वतः पडलेली आहे. एकंदरीतच प्रामुख्याने हे जे रस्ते आणि जे अरुंद रस्ते आहेत याबाबत ज्येष्ठ नागरिकांच्या देखील तक्रारी आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत काय समस्या तुम्हाला भेडसावते? मी दीपक नेरकर, रामबाग ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. कोणतंही काम जर काही केलं ना ते खूप प्रशासनाच्या दृष्टीने चांगलं असतं, पण त्याच्यानंतर 5 वर्षानंतर किंवा काही वर्षांनी काही महिन्यांनी वाहतुकीचा जो लोड असतो तो त्या रस्त्यावरून इतका वाढतो की तो रस्ता खराब व्हायला सुरुवात होते. मी चांगलं काम केलं पण त्याच्यानंतर त्याच्यावरती काय काय प्रक्रिया झाली, किती जड वाहने आलीत, वाहनांची संख्या किती वाढली याचा कोणी विचार करत नाहीत. म्हणून रस्त्यांची दुरुस्ती ही नेहमी झाली पाहिजे, खड्ड्यांची दुरुस्ती झाली पाहिजे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने महानगरपालिका किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही असं नाही, लक्ष देतात, त्यांच्या परीने ते काम करतात. पण इतर जी प्रक्रिया आहे, प्रदूषण प्रक्रिया आहे, ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याच्यामुळे नागरिकांना हा त्रास होतो. आता जो आतापर्यंत चर्चा झाली त्यात नागरिकांनी हीच तक्रारी केल्यात, रस्ते दुरुस्त नाही, हे नाही. पण पाण्याची समस्या या कल्याणमध्ये नाही आहे. पाणी अतिशय चांगलं या ठिकाणी सगळ्या नागरिकांना प्यायला मिळतं. जे चांगलं आहे त्याच्याविषयी पण बोललं पाहिजे आपण. आरोग्याची समस्या चांगली आहे, या ठिकाणी फवारणी केली जाते, काळा धूर असतो तो आठवड्यातून दर. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आरंभशूर अशी या महापालिकेची ख्याती आहे. अनेक प्रकल्प महापालिकेने राबवले, मात्र ते पुढे जाऊन काही ना काही कारणाने ते बंद पडले आहेत किंवा त्यांची दुरावस्था झाली आहे. काय सांगाल तुमचं?
कोणताही प्रकल्प जर कधी कोणत्या कार्यान्वित करायचा असेल किंवा त्याला रन करायचा असेल तर त्याला इच्छाशक्ती लागते. प्रशासनाकडे इच्छाशक्ती नाही, कारण दर 3 वर्षांनी दर 2 वर्षांनी ते प्रशासन जर कधी हे बदलत असेल, अधिकारी बदलत असतील तर त्यात काही उपयोग होणार नाही आहे. प्रशासनिक अधिकारी म्हणून दर 2 वर्षांनी जर कधी बदल्या होत असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. प्रशासन जसं बदलत राहतं त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी पण बदलत राहतात. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी परिस्थिती होते. एकंदरीत लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर काही अंकुश नाही असं? बिलकुल अंकुश नाही असं माझं म्हणणं आहे. कारण गेली 1996पासून मी आत्तापर्यंत 2024पर्यंत मी सातत्याने काम करतो आहे आणि कमीत कमी 6 पब्लिक इंटर लिटिगेशन माझे चालू आहेत. परंतु 6 पब्लिक इंटर लिटिगेशन महापालिकाला लाज वाटत नाही आहे की महापालिका प्रशासन किंवा त्याच्यामध्ये कोणतेही लोकप्रतिनिधीसुद्धा त्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत, कारण त्यांना आवाकाच नाही आहे. समजा लोकप्रतिनिधीचा पण आवाका नाही आणि प्रशासना पण आवाका नाही आहे, त्यामुळे त्यांचा अंकुश नाही आहे. तुम्हाला काय वाटतं इकडचे आता जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत एवढे सगळे आपण आता विकास कामांचा ओवापोह केला, काही क्वचित कुठल्या नागरिकांचं म्हणणं आहे की शहरात काही कामं होत आहेत, नाहीतर अन्यथा सगळ्याच नागरिकांनी आपल्या समस्या आपापल्या परीने या ठिकाणी मांडल्यात. तर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? परिस्थिती अशी आहे की सगळ्यांनी आपापल्या परीने समस्या मांडल्या, पण स्मार्ट सिटी अंतर्गत काम झालंच नाही असं म्हणता येणार नाही. आता तुम्ही का तलाव बघा, सेनाई तलाव, पूर्वी त्या तलावाची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय. आज तिथं इतकं छान म्हणजे फिरायला मिळतं आहे, तुम्हाला साऊंडला म्हणजे गाणे ऐकायला भेटेल, लाईटिंग आहे, परत म्हणून शहर आता बदलतं आहे असं तुमचं म्हणणं? शहर बदलते. त्याच्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत तुमचं सिटी पार्क झालेलं आहे. मला सांगा कल्याणमध्ये हे सिटी स्मार्ट यंदा सिटी पार्क यंदाच्या पावसाळ्यात पाण्याखाली होतं. आणि पाण्याखाली होतं ठीक, ही गोष्ट खरी. आता तिथं बाजूला नदी, आता तिथं काहीतरी महापालिकेला व्यवस्था करावी लागेल. गाणेकर साहेब तुमच्याकडे येतो, एवढा कोट्यवधी रुपयांचा खर्च करून स्मार्ट सिटीच्या हेड अंतर्गत ते सिटी पार्क बनवतात, त्याला मोठा गाजावाजा करून त्याचं उद्घाटन झालं. मात्र यंदाच्या पावसाळ्यात किंवा मागच्या पावसाळ्यात जर आपण पाहिलं तर ते एवढा कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेलं सिटी पार्क जे आहे पाण्याखाली जातं आहे. काय वाटतं तुम्हाला? गेली 4 वर्षे सिटी पार्क पाण्याखाली जाते. मागच्या वर्षी पाऊस पडला नाही, दुष्काळ होता पूर्ण महाराष्ट्रात, तरीसुद्धा सिटी पार्क पाण्याखाली होतं. यावर्षी पाऊस जास्ती पडू नये सिटी पार्क पाण्याखाली आहे, कारण नदीला लागून आहे. नियोजन नाही, मी मगाशी जे म्हटलं ते नियोजन ह्या पद्धतीने लागतं. अहो साध्या आमच्या गृहिणीला कळतं की आपल्या घरामध्ये 4 पाहुणे आले तर त्याचं नियोजन कसं करायचं. आमच्याकडे एवढी लोकवस्ती वाढली, याचं नियोजन प्रशासनाला नाही आहे आणि लोकप्रतिनिधी त्याहून नाही आहे. त्यामुळे त्यांचा जर अंकुश नसेल प्रशासनावरती तर प्रशासन आपल्या पाट्या टाकणार आणि निघून जाणार आहे. प्रशासनावरती अंकुश कोणाचाच नाही आहे, ना इथल्या नगरसेवकांचा आहे, ना इथल्या खासदारांचा आहे, ना तर आमदारांचा आहे. आणि मी जबाबदारीने अतिशय विधान करतो. कमीत कमी 6 पब्लिक इंटर लिटिगेशन माझे महापालिकेच्या विरोधात चालू आहेत. 6च्या 6 याच्यामध्ये कुठेही सुधारणा नाही. हायकोर्ट आणि माननीय उच्च न्यायालयाने आदेशित करून 2000 साली, 2007 साली, 2008 साली आदेशित करूनसुद्धा अद्यापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यावरची साधी कारवाईसुद्धा झालेली नाही आहे. माझ्याच पब्लिक इंटर लिटिगेशनमध्ये झालेत. एकंदरीत दळवी साहेब काय वाटतं तुम्हाला, जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांचं काम आहे की नाही? काही काहींचं आहे, काही काहींचं नाही आहे. आणि विशेष म्हणजे काम म्हणजे एकंदरीत या सगळ्या याच्यावरून तुम्ही पण असं सांगितलं होतं की नियोजन नाही आहे महापालिकेकडे. बरोबर. तर महापालिकेचं नियोजन नसेल तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सगळी परिस्थिती? नाही, लोकप्रतिनिधींचं लक्ष या गोष्टीत. आता मी तुम्हाला 2-1 प्रोजेक्ट सांगतो. जसं गाणेकर साहेबांनी सांगितलं नियोजन, म्हणजे जर तुम्ही ते योगीधामला जे प्रोजेक्ट बनवला तुम्ही स्मार्ट सिटीच्या अंतर्गत, बाजूला नदी आहे, तुम्हाला माहिती आहे तिथे ते नदीचं पाणी वाढलं तर प्रोजेक्टमध्ये आज आपल्याला दर वर्षाला पाणी जातं आहे, त्याच्यावरती खर्च होतो आहे. मोहली प्रोजेक्ट आहे जो पाण्याचा पूर्ण कल्याण शहराला त्या पाणी सप्लाय होतं आहे. आज ते पाण्याखाली डुबलं जाते, त्याच्यावरती दर वर्षाला आपल्याला मेंटेनन्स होतो आहे. मग त्यावेळी ते जो प्रोजेक्ट आणणार होते तर त्याची विचारसरणी नियोजनबद्धता त्या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे तो जो भूदंड आहे जो आज करदात्याच्या पैशातून दर वर्षाला जात आहे. ताई तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत आता यांचं म्हणणं होतं की कल्याण शहर बदलतं आहे, तर नागरिक म्हणून तुमची काय भावना आहे? डेव्हलपमेंट होते? डेव्हलपमेंट म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, कारण मी योगाला येते. स्टार्टिंगला योगाचे ही पूर्ण पत्र्याची शेड होते, आम्ही त्याच्या खाली उभं राहून सनी योगा करायचो. आता त्याच्यानंतर हीच म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची बांधून फॅनची वगैरे सोय केली, पण ही एक चांगली म्हणजे का केली आहे. पण रस्त्याने येताना एवढे खड्डे आहेत, खड्ड्यामधून म्हणजे जो बाईकवर चालत असेल तर त्याची 100% कंबरदुखी, पाठदुखी हा त्रास सुरू होणार. आणि एक साईबाबांच्या मंदिराच्या तिथं पुढे
नेहमी लेडीजांच्या दागिने चोरी जातात. त्याच्यावरही अजून कोणी त्याच्यावर सुविधा केलेली नाही. आणि रिक्षावाल्यांचा पण म्हणजे बस येणे असतात, बससाठी आम्हाला नाही तेव्हा अर्धा तास थांबावं लागतं. पण तेही करूनही रिक्षावाल्यांच्या रावण्या करायला लागतात आणि रिक्षावाल्यांना पण जास्त भाव चढताना ते एकटी स्त्रीला बघून अजून जास्त म्हणजे पैसे मागत असतात. म्हणजे जेवढे पाहिजे तेवढी सुविधा अजून झालेली नाही. स्मार्ट सिटी म्हणताय पण स्मार्ट सिटीप्रमाणे वाढले नाही. जरूर साहेब, पाण्याची काही अवस्था आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की कल्याण शहरात पाण्याचं देखील नियोजन नाही आहे. कल्याण पश्चिममध्ये बराचसा भाग असा आहे जिकडे पाणी आहे, बराचसा भाग असा आहे जिकडे पाणी नाही आहे. अनेकदा महापालिकेवर मोर्चा येतात, काय याबाबत? पाण्याचं नियोजनबद्धता नाही. आता हे साहेब बोलले की पाणी व्यवस्थित येते, स्वच्छ आहे, पण तुम्ही बहुतेक त्यांच्या एरिया स्वच्छ असेल, पण अनेक नागरिकांना तुम्ही एरियामध्ये फिरल्यानंतर सकाळच्या टायमाला जे पाणी येतं ते गढूळ पद्धतीने येतं. आणि ज्यावेळी माझ्याकडे बरेच नागरिक आले, साहेब पाणी नळाला गढूळ येते, आणि जेव्हा महापालिकेत तक्रार केली जाते तर ते म्हणतात तिकडे तक्रार करा, मग तुमचा नळ खराब आहे, तुमची पाईपलाईन दुरुस्त करा. आणि जी मेन पाईपलाईन असतात महापालिकेच्या, त्या महापालिकेच्या पाईपलाईन दुरुस्त केल्या जात नाही. जे पाणी येतं ते फिल्टरेशन होत नाही प्रॉपर, आणि नागरिकांना असं सांगितलं तर तुमच्या लाईनीचा दोष आहे म्हणून तुम्हाला गढूळ पाणी येतं. या गोष्टीकडे महापालिकेने, प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, कारण शेवटी लोकांच्या आरोग्याचा विषय महत्त्वाचा आहे. हा सध्या जे राजकारण सुरू आहे, म्हणजे आपण राजकारणाबद्दल जर आलो तर आपण जर शहरभरात बघितलं तर भावी आमदार असे याचे बॅनर झळकत आहेत. मग ते महायुतीतले असो किंवा मग महाविकास आघाडीमधले असो. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुठला पक्ष किंवा कुठला आमदार? नाही, प्रत्येकाला स्वप्न पडणं हे स्वाभाविकच आहे. आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, तो आपापले भावी आमदार, म्हणजे प्रत्येक स्वप्न बघतो. स्वप्न बघणं ही चुकीची गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला वाटतं मी भावी आमदार व्हावं, भावी आमदार व्हावं. पण भावी आमदार का व्हावं? का आमदार न होता का लोकांची सेवा करू शकत नाही? मी काय आमदार आहे आज? जे आता मी काही कुठे फोटो काढतो, जी कामं करतो, घाणेकर साहेब आहेत ते काय आमदार आहेत? त्याच्यासाठी का आमदार व्हायला लागतं का लोकांच्या सेवा करण्यासाठी? असं काही नसतं. जर इच्छा असेल, आवड असेल, सवड असेल, आवड असेल, हे सर्व काही दोन्ही ताळमेळ बसला तर लोकांची तुम्ही सेवा करू शकता. घाणेकर साहेब, काय वाटतं? आता तोच प्रश्न पुन्हा रिपीट करतो की सध्या तो म्हणजे शहरात आपण बघाल तर ठिकठिकाणी भावी आमदार असे आशयाचे बॅनर, इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तर ह्या राजकारणात तुमचं मत कोणाकडे, म्हणजे तुमचा कौल कोणाकडे असतो? माझं मत फक्त विकासाला आहे. बाकी राजकीय पक्ष कोणता येऊन दे, मला त्याशी काही कर्तव्य नाही, कारण मला कधी त्या राजकारणात रस नव्हता कधी. मला एक कळतं की कोणी निवडून या, पण कल्याण डोंबिवलीचं भलं करा. कोणी निवडून या. एकंदरीत सर तोच प्रश्न तुम्हाला पण आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी जर पाहता तर जनरली आपला कौल कोणाकडे असतो? नाही, आता घाणेकर साहेबांनी जो विषय घेतला ना, कोणीही निवडून या, विकास व्हायला पाहिजे. मग आम्हाला पार्टीशी घेणं देणं कुठल्याच नाही, आणि आम्ही कुठल्या पार्टीचे नाहीत. आम्ही पार्टीबद्दल बोलणार पण नाही, पण विकास व्हायला पाहिजे ही गोष्ट 100% खरी. एकंदरीतच आपण आता कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या मनातल्या, त्यांच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या समस्या आहेत, त्या रस्ते असून देत किंवा आरोग्यविषयक सुविधा असून देत, या संदर्भातल्या समस्या आपण जाणून घेतल्यात. अभिजित देशमुख, साम TV, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.